आपल्यासोबत मनसेचे वाहतूक सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सतीश पाटील आहेत. त्यांचा व्हिडिओ जो आहे तो मारण्याचा सध्या व्हायरल होत आहे. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊया. सतीशजी, नेमकं काय सांगाल, एकंदरीत काय प्रकरण होतं ते? विषय असा होता, महाविकास आघाडीने ज्या वेळेस निवडणुका डिक्लेअर झाल्या त्याच्यानंतर महाविकास आघाडीला मनसेकडून पाठिंबा देण्यात आला. आमचे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांनी जेव्हा इकडं महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा हा जेव्हा विषय घेतला, त्यावेळेस आम्ही तिथून आमच्या बाईट्स आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत यांना आम्ही पाठिंबा दिला. तो पाठिंबाचा पहिला व्हिडिओ जो मी दर्शवला तो मी एकवीर आईच्या मंदिरातून दर्शवला, की महाविकास आघाडीमध्ये जे काही भूमिपुत्र आहेत त्यांना, आपले जे काही भूमिपुत्र आहेत त्यांनी भरघोस मतांनी विजय करा आणि येणाऱ्या काळात आपल्या भूमिपुत्रांना वर आणा. कारण की आत्ता जे मारवाडी बसलेले आहेत, हा माझा शब्द होता, की आत्ताचे जे आमदार आहेत महेश बालदी हे मारवाडी यांनी जो नगराध्यक्षपदाचा जो काय उमेदवार दिलेला आहे ते मारवाडी आहेत. ह्यांचं जर ही मारवाडी लॉबी इथं बसत असेल तर भूमिपुत्रांना न्याय आणि हक्क कधी मिळवून देणार? यासाठी आपण भूमिपुत्रांनी आता एकत्रित येऊन यावेळेस आपण भूमिपुत्रातले जे काय महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी विजय करू. ही मी व्हिडिओ टाकलेली 19 नोव्हेंबर रोजी. त्या 19 नोव्हेंबरच्या व्हिडिओचा राग धरून त्यांनी काल ज्यावेळेस दत्त जयंतीला मी आणि माझी मम्मी पालखीसाठी गेलेलो तेव्हा आम्ही दोघंच होतो. माझ्यासोबत माझी मम्मी होती. माझी मम्मी थोडीशी पुढं गेली. ते बघून या बाकीचे जे काय नगरसेवक पदासाठी किंवा नगराध्यक्ष पदासाठी ज्या काय उमेदवार आहेत त्यांचे पती आणि जे नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार यांनी मिळून मला एकट्याला गाठलं आणि मला वडत आमदार महेश बालदी यांच्या घरापर्यंत आणत मला एवढं सांगलं की तू तुझ्या व्हिडिओवरून तुझ्या लाईव्ह करून त्या आमदारांच्या पाया पड आणि तिथून एक व्हिडिओ बनवून टाक की मी चुकलो म्हणून. आणि त्या दमदाटी मी जेव्हा त्यांना विरोध करत होतो त्यावेळेस ते कमीत कमी 150 ते 200 जण होते आणि प्रत्येकाच्या हातात कोणाच्या हातात दगड होते. तिथं तो सनी भोईर होता, एक अमन नावाचा मुलगा होता, यांच्या हातांमध्ये दगडं होती. तो फक्त गणेश पाटील म्हणून होते, त्यांना एवढं सांगत होते तू फक्त हात उचल बाकी आम्ही बघू याला कुठं पोचवायचं. त्यावेळेस कौशिक शाह त्यांच्या पत्नी नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. त्यांचे पती आले बोलतात म्हणजे त्यांनी लांछनास्पद अशा घाणेरड्या शिव्या. माझे जिल्हा अध्यक्ष संदेशभाई तिथं उभे होते, माझी आई बाजूला होती आणि मला आई बहिणीवरून शिव्या देऊन तुला निवडणुका संपल्यानंतर जिवंत मारू आणि कसा मारायचा तो आम्ही बघू, ह्या अशा धमक्या देऊन मला जबरदस्तीने माझ्याकडून व्हिडिओ बनवून घेतल्या. नेमकं हे सगळं जे प्रकरण झालं या संदर्भामध्ये तक्रार दाखल केलेली आहे का? माझ्याकडून आत्तापर्यंत अर्ज घेतलेला आहे. अर्ज घेऊन मला सांगण्यात आलेलं आहे की आपण नॉर्मल NC करूया आणि कलम सांगितला त्या कलमानुसार आपण त्यांच्यावर कारवाई करूया. पण मला ते मान्य नाही, कारण की ज्या वेळेस ही घटना घडत होती त्यावेळेस माझी मम्मी माझ्या बाजूला होती, माझी आई बाजूला होती, माझे गुरु म्हणजे संदेशबाई बाजूला होते. त्यावेळेस त्यांनी एवढे घाण शब्द माझ्या मम्मीला बोललेले आहेत आणि माझ्या मम्मीच्या चारित्र्यावर बोललेले आहेत की तू आगरी नाहीस, तू गुजराताचा आहेस, असं म्हणजे घाण शब्द म्हणजे माझ्या आईच्या चारित्र्यावर ते शब्द वापरलेले आहेत. आज त्या हिशोबाने आज आमच्या मानहानी एवढी मोठी झालेली आहे की माझी आई कुठं 4 चौकात जाऊन बसू शकत नाही. या संदर्भामध्ये आपले वरिष्ठ जे पक्षाचे असतील, राज ठाकरे असतील किंवा अजून वरिष्ठ पदाधिकारी असतील, यापर्यंत ही बाब आपण गेलेली आहे का, किंवा त्यांच्याकडून या प्रकरणाची कशी दखल घेतली गेली आहे? आता सगळ्यांच्या कानावर तो विषय गेलेला आहे. साहेबांचे जे सचिन मोरे साहेब आहेत, अविनाश जाधव साहेब आहेत, आमचे आमदार माजी आमदार राजूदादा पाटील यांनी सगळ्यांनी मला फोन केलेले आहे. सगळ्यांनी सांगितलं तू घाबरू नकोस, तू पहिली तक्रार दे, आम्ही सर्व तुझ्या सोबत आहेत. सध्या साहेब कामासाठी बाहेर असल्यामुळे साहेबांचं काय बोलणं झालं नाही, पण बाकी जे कोणी वरिष्ठ आहेत म्हणजे जिल्हा अध्यक्षांपासून संदेशभाईंपासून म्हणजे माझे आमदार राजूदादांपर्यंत अविनाश जाधव साहेबांपर्यंत सगळ्यांनी मला घाबरू नको, आम्ही तुझ्या सोबत आहे, आपला पूर्ण पक्ष तुझ्या सोबत आहे म्हणून सांगितलेलं आहे. मी आशा पाटील. ज्या टायमाला माझ्या मुलाला धक्काबुक्की करत होते त्या टायमाला मी त्याला सोडवायला गेले तर गणेश पाटील त्यांनी मला ढकलली आणि नाही ते घाणेरडे शब्द मला वापरले. त्यांनी ते मला काय सहन झालेले नाहीत. नेमकी घटना काय होती? नेमका प्रकार माझ्या मुलाला धक्काबुक्की करत होते त्याच्यामुळं आणि माझ्या चारित्र्यावर त्याला घाणेरडे शब्द वापरले. त्याच्यामुळं मी बोलले त्याला की तू असं का बोलतोस, तो कोण आहे, तुला माहिती आहे का,
तो गुजराती आहे का आगरी आहे, हा शब्द मी त्याला वापरला, म्हणजे मुलाला वापरला. तर मी बोलले, तू का माझ्या लग्नाला आला होतास का, तुला माहिती आहे का की तो कोण आहे? तो मला माहिती आहे ना, माझा मुलगा आहे, म्हणजे मला माहिती आहे त्याचा बाप कोण आहे. तू डायरेक्टली कसा माझ्या चारित्र्यावरती बोललेला, मला हे चाललेलं नाही. त्यांनी सरळ त्याला ही शिक्षा झालीच पाहिजे. सतीश पाटील ज्यांना मारहाणीचा व्हिडिओ जो आहे त्यांचा सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. राज वैष्णव पाटील, मराठी, उरण, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.